मिस्टर दाभोळ, हे कॉन्ट्रॅक्ट नीट वाचून घ्या आणि मग सही करा. मिस आदिती, खरं तर हे यश तुमचं आहे. सर, हे यश फक्त जयरामचं आहे. त्यांनीच सगळं केलंय. पण हे तुमच्याशिवाय शक्य नव्हतं. दाभोळ साहेब, मिस्टर जयरामचं नाव मिस आदितीनेच रिकमेंड केलं होतं. त्यामुळे हे सगळं क्रेडिट अर्थातच मिस आदितीच आहे. गुड गुड. म्हणजे मिस्टर जयरामला ही संधी मिस आदितीमुळे मिळाली. पण मग मिस्टर जयराम, तुम्ही मिस आदितीचे आभार मानायला पाहिजे. त्यांच्यामुळे तुम्हाला आज संधी मिळाली. मिस्टर जयराम, ही जी संधी असते ना, ती सहजासहजी कोणाला नाही मिळत. समजा ही संधीच मिळाली नसती तर तुम्ही काय केलं असतं? सो प्लीज बेअर इन माइंड, मी हे डील फायनल केलंय ते केवळ मिस आदिती दाभोळकरमुळे. गुड गुड. प्रत्येक बॉस जर आपल्या कलिग बरोबर हा असा वागला ना, तर बिझनेसची प्रगती होईलच डेफिनेटली. पण सर, मिळालेल्या संधीचं सोनं हे जयरामनी स्वतः केलंय. पण नेमकी तीच मिळाली नसती तर? कसं आहे मिस आदिती दाभोळकर, आपल्या या देशामध्ये अर्ध्याहून अधिक लोक टॅलेंटेड आहेत. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की ते त्यांचं ते टॅलेंट दाखवू शकत नाही, कारण त्यांची कोणी शिफारसच करत नाही. यशाचं गणित हे सापशिडीच्या खेळासारखं असतं. त्यात काही साप असतात, काही चिड्या असतात, आणि दरवेळी सापाच्या तावडीत सापडणाऱ्याला एखाद्या वेळेला शिडी मिळाली की किती खुश होतो तो, नाही का? तसं काहीसं आता जयरामचं झालंय. त्याला आदिती नावाची एक शिडी मिळाली. मिस्टर अविनाश, मला वाटतं माझं बोलणं तुम्हाला पटलं असावं. येस, ऑफकोर्स. मिस आदिती शिवाय ही डील अशक्य होती. जयराम, आदिती, कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळाले, पण आपण जी सर्व्हिस त्यांना प्रॉमिस केली ती आपल्याला मिस्टर दाभोळकरांना द्यायला पाहिजे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा उणीव राहता कामा नये. येस. पण जर सर्व्हिस नीट मिळाली नाही तर मग कॉन्ट्रॅक्ट कॅन्सलही होऊ शकते. अहो, लगेच असे घाबरून जाऊ नका मिस्टर जय कानोलकर. अहो, आता तर कुठं सुरुवात झाली आहे. अजून आपल्याला खूप काम करायचंय एकमेकांसोबत. तेव्हा आता नव्यानं ओळख होईलच एकमेकांची. देव मॅडम, मी निघतो आता. पुन्हा भेटूच. बाय. येस.
हॅव अ गुड डे सर. खरं तर तुझ्याशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाही, पण तरीही बोलावं लागतं. कारण त्या माणसाला योग्य वेळी त्याची जागा दाखवून दिली नाही तर मग त्याचा कॉन्फिडन्स उगाच वाढत जातो. आज खूप खुश असशील ना तू? आणि असणारच. काय तुमच्यासारख्या माणसांना एक पाऊलभर उभी राहायला जागा मिळाली तरी सुद्धा खूप खुश होता बुवा तुम्ही. अल्पसंतुष्ट माणसांचं हे असंच असतं. स्वभाव धर्म, दुसरं काय करणार. तुला असं वाटत असेल की तू आज खूप मोठा तीर मारलायस, तर ते तसं नाही. मांडगुळाला स्वतःचं अस्तित्व नसतं. त्याला फक्त दुसऱ्याच्या जीवावरती वाढणं कळतं, टिकणं नाही. आज माझ्या मुलीच्या सांगण्यावरून तुला हे सो कॉल्ड यश मिळालेलं आहे, पण ते टिकवताही यायला हवं. तर मी नाही टिकणार. टिकणारच नाही. कारण तिथे अविनाशला माहित नाहीये की तुझं आदितीशी लग्न झालंय आणि तू कसा तिचा वापर करतोय. यशाच्या मार्गावरती जाण्याकरता तू फक्त तिचा शिडी म्हणून वापर केलाय. तिनं शिफारस करायची आणि तू पुढे जायचं. तिच्याशी लग्न करण्याचा तुझा उद्देशच मुळात हा होता. आणि ती बिचारी, ती आंधळी आहे. सत्य काय ते दिसतच नाहीये तिला. लाजही वाटत नाही रे तुला? सर तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अच्छा, मग मला एक सांग, तुला प्रेझेंटेशन करायची संधी कोणामुळे मिळाली? अविनाशकडे तुझी शिफारस कोणी केली? हेच सत्य आहे. पण ते स्वीकारायचं नाही. कारण का? तर सगळं क्रेडिट स्वतःला घ्यायचंय. पण प्रत्येकाला स्वतःची कुवत माहिती असायलाच हवी, जशी तुलाही माहितीच आहे ती. एक ना एक दिवस आदितीचे डोळे उघडतील. तिला कळेल की तू नक्की काय असते. आणि जर नाही कळलं ना, तर मी दाखवून देणार आहे तिला. आणि आता राहिला प्रश्न कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याचा, तर त्याची फक्त 2 महत्वाची कारण. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे देव मॅडम, आणि दुसरा तू, जे फार महत्वाचं नाहीये पण तरी कारण आहेच. पण एवढ्यावरून जग जिंकलंयस असं समजू नकोस. पावलोपावली तुझी जागा दाखवून देणार आहे मी तुला. चल उत्तमा, निघूया ना. चला अरविंद, निघूया. अगं हो आदिती, मिळालं का ग कॉन्ट्रॅक्ट? सॉरी, म्हणजे खरं तर जयलाच विचारणार होते, पण तो दाभोळकरांना सोडायला गेला ना, त्यामुळे विचारता नाही आलं. काय झालं बोल ना. काय झालं अदिती? काय झालं सांग ना. जय, काय बोलले काय दाभोळकर? अरे जय, नुसता काय उभा आहेस? बोल ना काहीतरी. मला वाटतं जयला सरांनी जॉब ऑफर दिली असणार. जय, काय झालं? शांत कायस तू? जयराम माझ्या हाकडे कधीच खोटं सांगणार नाहीत. सांग ना काय झालंय. अरे जय, काय कॉन्ट्रॅक्ट झालं की नाही? अरे हो की नाही सांग ना. हो, कॉन्ट्रॅक्ट साईन झालंय.
अरे अभि, हे काय असा का चेहरा पडून बसलायस तू? अरे बेड्या, आनंद नाही झाला का तुला? अगं तो थट्टा करतोय सारिकाची. आनंद उपभोगू शकत नाही म्हणाली ना. हे घाबरवलंच 2 मिनिटांसाठी. हो ना. खरं सांगू का, दाभोळकर आले ना तेव्हा मलाही टेन्शनच आलं होतं. म्हटलं बापरे काय होणार तेव्हा जाणे, पण खात्री वाटत होती की आज ना कॉन्ट्रॅक्ट नक्की मिळेल. खरंय, झालं ते उत्तम झालंय. बघ जय, मी सांगितलं होतं की नाही काळजी मिटेल म्हणून. ए जय, असा चेहरा पाडून बसलायस म्हणून पार्टी काय चुकणार नाहीये. पार्टी झालीच पाहिजे काय. ए हो बाबा, पार्टी ही झालीच पाहिजे. हा नाही आज नको. आज मुलांना सांगितलं घरी जेवायला येतो म्हणून. हा हो, आज नको. आई घरी वाट बघत असेल ना. पण खरं सांगू का, मी यासाठीच थांबले होते की बाबा नक्की काय होतंय कॉन्ट्रॅक्टचं. पण मिळालं. हो, चल निघूया ना. हो. जय, परत एकदा काँग्रेस. हा, व्हेरी गुड. जयराम, अभिनंदन. काँग्रेस जय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जय, आज जे काही झालं ते आदिती, मला कुठल्याही विषयावर काही बोलायचं नाही. पण मला बोलायचंय जय. जय, हे सगळं सक्सेस तू मिळवलंय तुझ्या हिमतीवर. ह्यात माझं काही नाहीये जय. तू खूप छान प्रेझेंटेशन दिलंस. तू किती मेहनत घेतलीस या सगळ्यावर हे काय मी पाहिलं नाहीये का? आणि आज तुझ्या कित्येक दिवसांच्या मेहनतीचं फळ तुला मिळालंय जय. बरोबर आहे आदिती तुझं. जुई, तू? हो, मी मुद्दाम परत आले आणि तुझं सगळं बोलणंही ऐकलं. खरंच जयला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि त्याच्या ह्या सक्सेसची पार्टी झालीच पाहिजे असं मला वाटतं. चल, मस्तपैकी जयकडनं आज पार्टी घेऊयात. आफ्टर ऑल त्याचं सक्सेस ते आपल्या टीमचा सक्सेस, हो ना? हो, पण जुई आज नको. का? आज का नको? आज मला घरी लवकर जायचंय. माझे बाबा आहेत ना. ओ, ठीक आहे. नाही जुई, आदिती मॅडमला जमणार नसेल तर आपण दोघं जाऊयात पार्टीला. खरंच जय, आपण दोघांनी जायचं. आपण दोघंच जाऊया. आदिती, येते मी. जय, आपण पार्टी करायला बाहेर आलोय ना, एन्जॉय करायला. मग तुझ्या चेहऱ्यावर कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्याचा आनंद दिसतच नाहीये. नाही, असं काही नाही. तू कितीही नाकारलं तरी मला कळतंय नेमकं काय झालं. दाभोळकरांनी जॉब ऑफर नाही दिली याचं तुला वाईट वाटतंय ना?
मला सुद्धा आश्चर्य वाटलं. एवढं सगळं बोलून सुद्धा त्यांनी तुला जॉब ऑफर का नाही दिली? पण ते जाऊ, त्यांनी डील फायनल केलं ना, हे एक बरं झालं. जुई, तुला एक विचारू? हो, विचार ना. तुला असं वाटतं की मी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवू शकतो? जय, यात विचारायचं काय? अरे, दाभोळकरांना परत आणून तू ते प्रूव्ह केलंयस. तुझ्यात हे कॅलिबर आहे म्हणूनच तू हे सगळं केलंय ना? फक्त माझं कॅलिबर आहे की आदिती मॅडमची मदत? म्हणजे जुई, तुला असं वाटतं का की मी माझ्या फायद्यासाठी आदिती मॅडमचा उपयोग करून घेतो, वापर करून घेतो? एक शिडी म्हणून मी त्यांचा वापर करतो? एक मिनिट जय, हे बघ, तुझ्या सक्सेसचा आणि या सगळ्या गोष्टींचा काहीच संबंध नाही. उलट मला तर असं कधी कधी वाटतं की अदितीलाच तुझा फायदा होतो. म्हणजे बघ ना, कित्येकदा तू तिला मदत करतो. जर कोणाचा वापर होत असेल तर तो तुझा वापर होतोय असं मला वाटतं. नाही, अदिती तशी नाही आहे. काही बोललास का? हं? नाही, काही नाही. मला नाही वाटत आदिती मॅडम तशा वागतील. जय, एक खरं सांगशील? हं? तू मला मनापासून इथे घेऊन आलायस? नाही ना? तुझा बिलकुल मूड नाहीये असं मला वाटतं. नाही, असं खरंच काही नाही आहे. असंच आहे. अरे, एखाद्या माणसाने काही काम केलं तर तो त्या आनंदात असतो, पण तू? अगं जुई, ते पुढचे क्लायंट स्टॅप करायचे ना, त्याचं टेन्शन. अरे, पण टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये. दाभोळकरांसारख्या टफ क्लायंटला तू परत आणलंयस आणि मला खात्री आहे तू इतर क्लायंट्सलाही सहज परत आणशील. नक्की आणशील. औषध वेळेवर घेतलं तर बरं. हा मग हे काय, हीच गोळी आहे ना नक्की? हो, तीच गोळी आहे. हो, नाही तर घ्यायच्या आधीच बरे व्हायचे. हा, घ्या घ्या. पण थांबा, पाणी घ्या. घ्या पाणी घ्या. घ्या पटकन, काय होत नाही. हा, शाबाश. हा, बस. अण्णा, मला तुमचं खरंच कौतुक वाटतं. माझं कौतुक कशाबद्दल? हो हो, नाहीतर काही काही माणसं वय एवढं वाढलं तरी औषध घ्यायचं किंवा इंजेक्शन घ्यायचं म्हटलं ना तर लहान मुलासारखी रडतात. काही रडत बिडत नाहीये मी. उगाच काहीतरी आपलं. मला नाही आवडत हे गोळी बिळी घ्यायची म्हणजे. पण मी तुम्हाला कुठे काय म्हंटल? तुझा बोलण्याचा रोग माझ्याकडेच आहे आणि हे न कळण्यात का लहान नाही मी. काय हो? पण अण्णा, खरंय होय. अहो, इंजेक्शनची सुई बघितली ना की डॉक्टरचा हात गच्च पकडून ठेवतात. हो, कळलं अण्णांना. अण्णा, काय बरं वाटतं ना इथं? हो तर अहो, दिवस कधी संपतो तेच कळत नाही. हा, आम्हालाही बरं वाटतं की आमच्या सोबतीला कुणीतरी आहे. हो. नाहीतर जय आधी ते ऑफिसला गेले ना किंवा आम्ही दोघच. हो, पण आता अभि काश्मीरहून परत आला की मला जावं लागेल. अहो, चिनूसाठी जावं लागणार मला. तो माझ्याशिवाय राहतच नाही. अगदी आल्या आल्या त्याची अभिकडे भुणभुण सुरू होईल, आजोबांना घेऊन या, आजोबांना घेऊन या म्हणून. हो, पण तिथे मला तुमची कमतरता जाणवेल. मग मी काय म्हणतो, कशाला जात आहे विरारला, त्या चेटकिणीच्या राज्यात? माफ करा. हं,
मला कळलं नाही काय म्हणालात तुम्ही. मी असं म्हणालो विरारला जातात कशाला. हे बघा ही अदिती आली. काय ग एकटीच तू. जय कुठे आहे? काय ग जय कुठं राहिला? त्याचं एक काम आहे, ते झालं की येईल तो. आहेच काय काम? तुझ्या त्या बॉसला ना मला एकदा भेटायचंच आहे. ऑफिस सुटल्यानंतर कसली कामं देतो हा. हो असेल काहीतरी काम, आणि आता जबाबदारी पण वाढली नाही त्याची, मग वेळ द्यावा लागणारच. बरं झालं आठवण करून दिली. काय ग कॉन्ट्रॅक्टचं काय झालं? काय कळवलं का तुझ्या? हा ते काही कळवलं का तुझ्या त्या क्लायंटने? त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय. वा शेवटी पठ्ठ्यानं बाजी मारलीच. यशाचं गणित हे सापशिडीच्या खेळासारखं असतं. त्यात काही साप असतात, काही चिड्या असतात. तसं काहीसं आत्ता जयरामचं झालंय. त्याला आदिती नावाची एक शिडी मिळाली.